ही सगळी तयारी चालू आहे शेवया बनवण्याची आणि शेवयांना शिरवळ्या असंही म्हटलं जातं. ह्याला आम्ही शेवगा असं म्हणतो. वाडीत शेवगा सगळ्यांकडेच नव्हता, त्यामुळे शेजारच्या 1-2 घरांमध्ये शेवया बनवून देण्याचं कामही काकीनेच घेतलं होतं. काकी तर सकाळपासूनच कामाला लागली होती. काकाही होते तिच्या मदतीला. मीही थोडीफार मदत केली. आमच्याकडे ना होळीला शेवया आणि नारळाचा रस हेच बनलं जातं. आहा, काय कॉम्बिनेशन आहे. तुमच्याकडे होळीला कोणता गोड पदार्थ बनवतात ते मला नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि जर तुम्हाला शेवया आणि नारळाचा रस ह्याची डिटेल्ड रेसिपी पाहिजे असेल तर तीही मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.